नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर. तर आज आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील 5 प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या रोमांचक सफरीवर. नंदुरबार हा जिल्हा हिरव्यागार डोंगर रांगा, प्राचीन मंदिरे, गरम पाण्याचे झरे आणि आध्यात्मिक शांतीने भरलेला आहे. इथली नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा तुम्हाला मोहित करेल. चला तर मग सुरू करूया ही जादुई सफर, नंदुरबारचे धार्मिक पर्यटन स्थळ. यामध्ये पहिल्या स्थानावर आहे तोरणामळ हिल स्टेशन. हे एक सुंदर हिल स्टेशन आहे ज्यामध्ये यशवंत सरोवर, सीताखानी खोरे, हिरवीगार जंगले, डोंगर, खोरे, धबधबे आणि अनेक मातीचे स्तंभ आहेत. हे पर्यटकांसाठी एक आदर्श आहे जिथे बोटिंग, ट्रेकिंग आणि निसर्गाच्या सानिध्यात आराम करता येतो. धार्मिकदृष्ट्या इथली लोककथा सीताखानीशी जोडली जाते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे ठिकाण असून सह्याद्री पर्वत रांगेत आहे. शहादा शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर, तसेच नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून 84 किलोमीटर, तसेच धुळ्यापासून हे 90 किलोमीटर अंतरावर आहे. धुळे, नंदुरबार किंवा शहादा येथून राज्य परिवहन बस उपलब्ध, तसेच खाजगी वाहनाने NH56 वरून आपण सहज येथे जाऊ शकता. मित्रांनो, यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे अस्तंबा हिल स्टेशन. हे एक धार्मिक स्थळ आहे जिथे दरवर्षी दिवाळीच्या वेळी 10 ते 15 दिवसांची मोठी जत्रा भरते. हे सातपुडा पर्वत रांगेतील दुसरे सर्वोच्च शिखर आहे आणि आदिवासी समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण. पौराणिक कथेनुसार महाभारतातील अश्वत्थामा इथे वास्तव्य करत होता. पर्यटकांसाठी ट्रेकिंग, पुराणे अस्तंबा, मामा भांजे, हकडो ठेवा आणि भीमाकुंड सारखी ठिकाणे या ठिकाणी आहेत. अक्राणी तहसीलमध्ये नंदुरबार शहरापासून 71 किलोमीटर आणि अक्राणीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहेत. नंदुरबार शहरापासून रस्त्याने 71 किलोमीटर, खाजगी वाहन किंवा बसने आपण या ठिकाणी जाऊ शकता. आदिवासी भाग असल्यामुळे रस्ते डोंगराळ आहेत, त्यामुळे सावधानी बाळगली पाहिजे. मित्रांनो, यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे प्रकाशा दक्षिण काशी. हे एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. इथे 108 शिवमंदिरे आहेत आणि तापी नदीच्या काठावर असल्याने हे आध्यात्मिक वातावरण आहे. पौराणिक महत्त्व असून रामायणातील उल्लेख या ठिकाणी आहे. पर्यटकांसाठी नदीकाठ, प्राचीन मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा पाहण्यासारखा आहे. केदारेश्वर मंदिर हे मुख्य आकर्षण आहे. शहादा शहरापासून 13 किलोमीटर रस्त्याने राज्य परिवहन बस उपलब्ध आहे. NH56 वरून येथे सहज पोहोचता येते. यानंतर पुढील ठिकाण आहे उनपदेव. हे गरम पाण्याचे झरे असलेले पर्यटकीय आणि धार्मिक स्थळ आहे जिथे पाणी गायीच्या तोंडाच्या आकाराच्या संरचनेतून वाहते. रामायणामध्ये उल्लेख आहे, तसेच जिथे भगवान राम वनवासात इथे आले होते. पर्यटकांसाठी निसर्ग, स्नान आणि शांतता आहे. शहादापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेले या ठिकाणी आपण बस किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचू शकतात. यानंतर पुढील ठिकाण आहे सय्यद अल्लाउद्दीन उर्फ इमाम साहेब दर्गा. हे नंदुरबारमधील सर्वात प्रसिद्ध दर्गा आहे जे मुस्लिम धार्मिक स्थळ आहे. 1791 मध्ये बांधलेले इथे आध्यात्मिक शांती आणि आजूबाजूच्या निसर्गाचे दृश्य आहे. पर्यटकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नंदुरबार शहराच्या शेवटच्या टोकाला हे ठिकाण आहे. NH56 वरून बसने किंवा वाहनाने शहरात पोहोचा. दर्गा शहराच्या शेवटी आहे. मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील हे 5 प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळ पाहून तुम्हाला कसं वाटलं? इथली शांतता, इतिहास, निसर्ग तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. तुम्ही इथे भेट द्या आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.